पण स्वामी भक्त हो, काय आहे की या विश्वामध्ये असंख्य अगणित असे लोक आहेत. स्वामींचं सामर्थ्य, स्वामींचं महात्म्य, स्वामींची कृपा सर्वांनीच काही अनुभवलेली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत राहतो. आपल्याला सांगतो, 3 दिवसापूर्वीच स्वामींच्या कृपेनं गुरुधामाच्या दिशेने माझं प्रस्थान चालू असताना मार्गामध्ये एक तरुण मुलगा येऊन मला भेटला. तेजस्वी होता तो आला समोर आणि मला हात जोडले त्याने. मी त्याला श्री स्वामी समर्थ म्हटलं. मी त्याला श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर त्याने त्वरित मला चरणस्पर्श केला आणि मला म्हणाला की आपल्या श्री स्वामी समर्थ अग्निकुंड या चॅनेलवर आपले जे व्हिडिओ प्रकाशित होतात ते सगळे व्हिडिओ मी पाहतो. म्हटलं छान बाळा, पण ते माझे व्हिडिओ नाही आहेत. म्हटलं नाही, आपलेच आहात ना, आपण श्री दास दिगंबर आहात ना. म्हटलं हो, पण ते व्हिडिओ माझे नाहीत. म्हणजे मग कुणाचे आहेत? म्हणजे ते स्वामींचे आहेत बाबा. प्रवचन स्वामींची आहेत, माझी नाही. मला त्यांनी निमित्त केलंय, हे त्यांचं प्रेम आहे, ही त्यांची कृपा आहे. तर तो म्हणाला ठीक आहे, मी आपले सगळे व्हिडिओ ऐकतो, पाहतो. मात्र तरी देखील माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. म्हटलं काय बाळा, सांग ना, काय प्रश्न आहे तुझ्या मनामध्ये? तुझ्या मनामध्ये काय प्रश्न आहे असं म्हटल्यानंतर तर तो मला म्हणाला, बाळ पण मी चालेल ना विचारला तर प्रश्न? अरे काही हरकत नाही, तू कोणताही आणि कसल्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकतोस. नाही, माझ्या मनामध्ये प्रश्न असा आहे की आपण निरंतरपणे स्वामींविषयी बोलत असता, ते म्हटलं हो, मी बोलत असतो म्हणण्याऐवजी तेच बोलवून घेतात बाळा. आपण काही करत नसतो, आपण काहीच करत नसतो, ते बोलवून घेतात. नाही ठीक आहे, पण माझ्या मनात प्रश्न असा आहे की आपण स्वामींविषयी निरंतर बोलत असता तर स्वामी खरोखर आहेत का? स्वामी खरोखर आहेत का? त्यांच्या अस्तित्वाचं प्रमाण आपण देऊ शकाल? हे स्वामी समर्थ. मी त्या बाळाकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यामध्ये जसा भक्तिभाव होता तसं तेजही होतं. म्हटलं बाळा, या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन किंवा मला ठाऊक नाही, पण स्वामींना प्रार्थना जरूर करेन की काही प्रमाणात तरी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तुझ्यामुळे तुझ्या सकट इतरांनाही प्राप्त व्हावं. तुझ्या सकट इतरांनाही प्राप्त व्हावं. तर म्हणाला मग येऊ मी? बरं श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, त्यानंतर काय झालं आपल्याला सांगतो. मी गुरुधामात गेलो, बसलो, पण अंतरंगामध्ये निरंतरपणे अस्वस्थता निर्माण झाली. त्या बाळाचं भेटणं माझ्यासाठी एवढं परिणामकारक झालं की त्या बाळाने माझं अंतरंग जे आहे ते ढवळून काढलं. होय, ढवळून काढलं. मला जणू काही माझी शांती त्याने हिरावून नेली की काय असं वाटायला लागलं. आणि घरी आलो तर काही झोप लागेना. रात्री सगळे ग्रंथ स्वामींच्या कृपेने जे प्राप्त झाले ते काढले. पहाटे 5:30 वाजेपर्यंत ग्रंथ पाहतोय, शोधतोय.
उपनिषद पाहिली, भगवद्गीता पाहिली, ब्रह्मसूत्र पाहिलं. आपण म्हणाल अरे हेच ग्रंथ आपण का पाहिलेत? तर उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यांना प्रस्थानत्रयी म्हटलं जातं. प्रस्थानत्रयी हे संस्कृत मधले प्रस्थानत्रयी आहे. मात्र तसेच प्राकृतामध्ये सुद्धा प्रस्थानत्रयी आहेत. ते कोणते आहेत? तर श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत आणि जगद्गुरु श्री संत तुकोबारायांची अभंग गाथा ही प्राकृतातील प्रस्थानत्रयी आहे. आता त्या बाळाने प्रमाण मागितलंय, तर प्रमाण जे आहे ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलंय, सांख्यदर्शनमध्ये सुद्धा प्रमाणाविषयी बोललेलं आहे. सांख्यदर्शन मध्ये प्रमाण 3 प्रकारचे सांगितलेले आहे: प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तवचन. प्रत्यक्ष म्हणजे काय? तर ज्याचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष होतो. मात्र या प्रत्यक्ष अनुभवाचे सुद्धा 5 भेद होतात. ते कसे? तर आपली पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यानुसार आपल्याला जो अनुभव होतो, म्हणजे डोळ्याने आपण पाहतो, प्रत्यक्ष पाहतो, मी आपणाला पाहतोय. आता कानाने आपण ऐकतो, आपण श्रवण करतायत, आपल्याला त्वचेने स्पर्श कळतो, हवा येते मला स्पर्श जाणवतो, रसनाने आपल्याला त्याची चव कळते आणि नासिकेने आपल्याला गंध कळतो. अरे बाबा, पण प्रमाण या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून द्यायचा झाला तर ते जे परब्रह्म आहे श्री स्वामी समर्थ, ते इंद्रियांच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे नयनाने काही त्याला पाहता येत नाही, कानाने त्याला ऐकता येत नाही, त्वचेने त्याचा स्पर्श कळत नाही, रसनेने त्याची गोडी कळत नाही, चव कळत नाही, आणि नासिकेने काही गंध कळत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाच्या पलीकडे आहे. अनुमान म्हटलं तर त्याचा अनुमानही करता येत नाही. अनुमानाचं उदाहरण देताना सर्व विद्वानांनी काय सांगितलंय की दूर कुठे जंगलामध्ये पर्वताच्या पलीकडे जर धूर दिसत असेल तर आपण त्यावरून अनुमान करू शकतो की तिथे अग्नी आहे. धूर पाहून अग्नीचा अनुमान करता येतं, मात्र इथे काय पाहणार आणि कसलं अनुमान करणार बाबा? त्यामुळे प्रमाणाने या अनुमानाने काही सिद्ध करता येत नाही. मात्र आप्तवचन, आप्तवचन म्हणजे अधिकारी पुरुषाचं वचन. आणि सर्वश्रेष्ठ आप्तवचन कोणतं असेल तर ते आहेत वेद, वेद शास्त्र पुराण. मात्र वेद सुद्धा त्या ब्रह्माचं वर्णन करताना नेती नेती असं म्हणतात, नेती नेती असं म्हणतात. अरे हे नाही, हे नाही. अरे मग माझ्यासारखा एखादा पामर स्वामी चरणाशी बसलेला एक कंकर, अरे स्वामींचं प्रमाण काय देणार बाबा? प्रमाण त्यांचं देणं केवळ अशक्य आहे. त्यांचं प्रमाण देणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे स्वामी आहेत, होय. स्वामी आहेत, होय. त्याचं उत्तर हेच आहे. आणि जेव्हा आपला त्या सामर्थ्याशी संबंध निर्माण होतो, प्रस्थापित होतो, भगवंताशी आपला जेव्हा संबंध प्रस्थापित होतो, त्यावेळेला सर्व विश्वाशी आपली सोयरीक होते असं संत तुकाराम महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? अरे जेव्हा एखाद्या जीवाचा त्या परब्रह्माशी संबंध प्रस्थापित होतो तेव्हा अवघ विश्व जे आहे
त्या विश्वाशी त्याची सोयरीक होते. सोयरीक होते म्हणजे विश्वातील प्रत्येकाशी त्याचं नातं निर्माण होतं. मात्र ते प्रापंचिक नात्यासारखं नसतं. परिस्थिती बदलली की ते बदलतं. परिस्थिती बदलली की ते बदलतं आणि त्यामध्ये ओढाताण असते. मात्र हे जे नातं आहे हे परिस्थितीच्या पलीकडचं. आणि म्हणून निरंतरपणे स्वामी बोलून घेत असतात की स्वामी नामाचं नातं निर्माण करा, स्वामी भक्तांची नातं निर्माण करा, आपली फसगत कधीच होणार नाही. स्वामी नामाने जर नातं निर्माण झालं तर आपली फसगत कधीच होणार नाही. आणि म्हणून आपण हे पाहावं की स्वामींना जर जाणून घ्यायचं असेल, स्वामींच्या अस्तित्वाची जर मला कल्पना यावी असं वाटत असेल तर माझा संबंध त्यांच्याशी प्रस्थापित झाला आहे का. म्हणजेच काय तर निरंतरपणे मला त्यांची ओढ निर्माण झाली आहे का. निरंतरपणे मला त्यांचं स्मरण होतंय का. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचं निरंतरपणे आपल्याला स्मरण होत राहतं. निरंतरपणे आपल्याला त्या व्यक्तीची ओढ लागते. जशी मातेला आपल्या बाळाविषयी लागते, बाळाला आपल्या मातेविषयी लागते. लहान बाळाच्या दृष्टीपासून माता दूर झाली तर त्वरित ते आई आई करत रडत राहतं. आपल्या ठाई तो भाव निर्माण झाला आहे का. तो जर भाव निर्माण झाला तर आपण स्वतःला सांगावं, होय माझं स्वामींची नातं प्रस्थापित झालं आहे. आणि तसं झालं की जिथे आपण पाहाल, ज्याच्याकडे आपण पाहाल, ज्यामध्ये आपण पाहाल तिथे तिथे आपल्याला स्वामीचं दृश्य होतील. त्या बाळाला जर मी म्हटलं, अरे बाळा, अरे माझ्यामध्ये स्वामी आहेत, तर तो पटकन काय म्हणेल मला, आपल्याला सांगतो, म्हणजे तुम्ही स्वतःला स्वामी समजता का. होय. अरे बाळा, माझ्यामध्ये सुद्धा स्वामी आहेत, तुझ्यामध्ये सुद्धा स्वामी आहेत. तुझ्या आतमध्ये स्वामी आहेत तसे तुझ्या बाहेरही स्वामी आहेत. तू जिथे जिथे दृष्टी करशील तिथे तिथे स्वामी आहेत. फक्त तुला ते दृश्य होत नाहीत कारण तुझा त्यांच्याशी संबंध प्रस्थापित झालेला नाही. तुझा त्यांच्याशी संबंध प्रस्थापित झालेला नाही. तो झाला तर तुला प्रश्न पडणारच नाही. स्वामी आहेत की नाही हा प्रश्नच नाही. तू जगाला सांगत सुटशील, होय स्वामी आहेत, होय स्वामी आहेत. स्वामी बघतो हो. कसं आहे, या विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं राहत असतात. प्रत्येक जीवाची प्रकृती वेगळी आहे. बाह्य अंग सारखं दिसलं तरी अंतरंग काही सारखं नाही. आणि बाह्य अंग सुद्धा सारखं फारसं दिसत नाही. अर्थात ही या त्या परमात्म्याची कला आहे. वेगवेगळ्या प्रकारची माणसं तो तयार करतो, वेगवेगळ्या प्रकारचे जीव तो तयार करतो. एकासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा तिसरा नाही. कारण प्रत्येकाचं कर्म वेगळं असतं, प्रत्येकाचं दैव वेगळं असतं. आणि प्रत्येकावर जरी ते परब्रह्म सारखीच कृपा करत असला तरी सुद्धा प्रत्येकाची घेण्याची, ग्रहण करण्याची शक्ती वेगळी असते. त्यामुळे लोकांना काय वाटतं, अरे त्याच्यावर स्वामी कृपा करतात, माझ्यावर नाही करत. अरे तुझ्यावर सुद्धा तेवढीच करतात बाळा, पण तुला ते घेता येत नाही, ग्रहण करता येत नाही. तुझी झोळी छोटी आहे बाळा, किंवा त्या झोळीला छिद्र पडलेलं असेल. तू घेतोयस पण घेऊन जाता जाता त्यातली कृपा जी आहे ती खाली पडते रे बाळा, खाली पडते. त्यामुळे आपल्या झोळीला छिद्र असेल तर ते छिद्र जे आहे ते बाजूला करण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न कर. श्री स्वामी समर्थ स्वामीने म्हटलं, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. श्री स्वामी समर्थ
अरे जो जो अनन्य भावाने मला शरणागत होतो, माझ्या भक्तीमध्ये रममाण होतो, ज्याला माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसतच नाही, ज्याला माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसतच नाही, जिथे तो पाहतो तिथे तो मला पाहतो, ज्याते जिथे जिथे दृष्टी जाते तिथे तिथे त्याला मीच दिसतो, अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा स्वामी म्हणतात की अशा भक्ताचा योग क्षेम मी चालवतो. पण यावर ज्ञानेश्वर माऊलीने फार मार्मिक भाष्य केलेलं आहे. स्वामीभक्त हो, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की अरे भगवंताची मूर्ती तो घरी घेऊन येतो, भगवंताची प्रतिमा घरी घेऊन येतो आणि कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवतो किंवा देवघरात ठेवतो आणि म्हणतो मी भगवंताचा भक्त आहे आणि मी भगवंताचा भक्त आहे असं तो मिरवत फिरत राहतो. मात्र भगवंताला तिथेच ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी कुठल्या ना कुठल्या तरी जत्रेला बाहेर पडतो. आज या जत्रेला गेला, उद्या त्या जत्रेला गेला, परवा त्या जत्रेला गेलाय. भगवंत म्हणतो अरे ए बाबा माझ्याकडे कधी बघणार तू. भगवंत काय म्हणतो, अरे ए बाबा माझ्याकडे कधी बघणार. तो काही भगवंताचं ऐकत नाही, कारण भगवंताने जे सांगितलं, जे वाक्य वचन बोललं ते त्याला ऐकायलाच येत नाही, कारण तो असंख्य विकाराने बाधित झालेला आहे. त्यामुळे तो इथे धावतोय, तिथे धावतोय, इकडे जातोय, तिकडे जातोय. अशा भक्ताविषयी बोलताना ज्ञानेश्वर माऊलीने काय म्हटलंय, हे ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलंय, मी नाही. असा जो भक्त असतो, जो भगवंताची मूर्ती घरात आणून ठेवतो, भगवंताची प्रतिमा घरात आणून ठेवतो आणि जत्रेला निघतो, आज इकडे गेला, उद्या तिकडे गेला, परवा तिकडे गेला आणि त्या भगवंताकडे बघतच नाही, असा भक्त म्हणजे गावाच्या वेशीवर पाल टांगून जशी वेश्या बसते आणि जो येईल तो माझा पती, जो येईल तो माझा पती, आणि अशा प्रकारे ती म्हणते मी अखंड सौभाग्यवती आहे, तसं या भक्ताचं होतं बाबा. म्हणजे जो त्याचा आहे, जो त्याचा आहे त्याच्याकडे तो बघत नाही, मात्र या जत्रेला जा, त्या जत्रेला, त्या जत्रेला जा असं करत राहतो. म्हणून आपण काय करावं बाबा, आपण काय करावं. जी पत्नी पतिपरायण असते, तिला आपल्या पतीशिवाय दुसरं काही दिसत नाही बघा. परमेश्वराला नमस्कार करताना सुद्धा तिला पतीचा भास होतो, तिला पती दृश्य होतो. म्हणजे जी पतिव्रता आहे, जिला आपल्या पती व्यतिरिक्त काहीच दिसत नाही, भक्ताने तसं असावं, स्वामी परायण असावं. स्वामींशिवाय मला काहीच दिसत नाही. मी जिथे जातोय तिथे मला स्वामी दिसतात, मी जिथून येतोय तिथे मला स्वामी दिसतात, मी घरात आलो मला स्वामी दिसतात, मी घराच्या बाहेर पडलो मला स्वामी दिसतात. तुकाराम महाराजांनी यावर एक फार सुंदर म्हटलंय. दुकानाचं उदाहरण देऊ. आम्ही दुकान थाटून बसलोय. काय म्हणतात तुकाराम महाराज, आम्ही दुकान थाटून बसलोय आणि आमच्या दुकानामध्ये भक्तीचा माल भरपूर भरून ठेवलाय. भक्तीचा माल भरपूर, काही तोटा नाही बाबा. किती गिराईक आली तरी काय हा माल संपणार नाही, एवढा माल भरून ठेवलाय. आणि आमच्याकडे तीनही प्रकारचा माल आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. उत्तम प्रतीचा आहे, मध्यम प्रतीचा आहे आणि निकृष्ट दर्जाचा पण आहे. उत्तम प्रतीचा पण आहे, मध्यम प्रतीचा पण आहे आणि निकृष्ट दर्जाचा पण आहे. जो जसं दाम देईल, जो जसं दाम देईल तसा तसा त्या जीवाला आम्ही भक्तीचा माल पुरवत असतो. आता म्हणून महत्वाचं काय आहे स्वामीभक्त हो, आपण कोणत्या प्रकारचं दाम देतोय यावरच आपल्याकडून घडणारी भक्ती अवलंबून असते आणि आपल्याकडून घडणाऱ्या भक्तीवर स्वामी देवांची कृपा अवलंबून असते. आणि म्हणून आपण नेहमी उत्तम मालच घेण्याचा प्रयत्न करावा.
आपल्याकडून उत्तम भक्ती कशी घडेल याचा विचार करावा. आणि उत्तम भक्ती म्हणजे अनन्य भक्ती. अनन्य भक्ती मला त्यांचं स्मरण करावं लागतच नाही, कारण मला त्यांचं विस्मरणच होत नाही. मला त्यांचं नाम घ्यावंच लागत नाही, कारण माझ्या अंतरंगामध्ये त्यांच्या नामाचा जपयज्ञ अखंडपणे चालू आहे. तसं झालं तर स्वामी देवांची कृपा सुद्धा अखंडपणे आपल्याला प्राप्त होते. आपल्याला स्वामी माझ्यावर कृपा करा असं सांगण्याची आवश्यकता लागतच नाही. स्वामीच म्हणतात, अरे काय रे बाळा, अरे काय रे बाळा, तू थकलास तर नाही ना. आणि तो भक्त म्हणतो, स्वामी मी कसा थकणार, मला निरंतरपणे आपल्या कृपेचं संजीवन प्राप्त होतंय. निरंतरपणे आपल्या कृपेचं संजीवन प्राप्त होतंय. मग माझ्या ठाई थकवा येणार कुठून. त्या थकव्याला माझ्या ठाई घुसण्यासाठी वाटच मिळत नाही. आणि अशा प्रकारची जर भक्ती घडली तर आपल्याला सांगतो, जीवन जे आहे ते निरंतरपणे समृद्ध राहील. समृद्ध तर होणारच, मात्र त्या समृद्धतेला कधीच ओहोटी लागणार नाही. निरंतरपणे भरती आहे, निरंतरपणे. मग आपण म्हणाला हा महासागर कुठला आहे बाबा, क्षीरसागर आहे, अमृताचा महासागर. अमृताचा महासागर, आपल्याला अमृताचा महासागर प्राप्त होतो. मात्र अमृताचा महासागर प्राप्त झाल्यानंतर आपण संकुचित व्हायचं नाही, कारण अमृताचा एक थेंब जरी आपल्या पोटात गेला तरी सुद्धा अमरत्व प्राप्त होतं, असं अमृताचं वर्णन केलं आहे सर्व विद्वज्जनांनी. म्हणून आपण काय करावं, मला अमृताचा सागर प्राप्त झालाय, जो जो भेटेल, जो जो भेटेल त्याला त्याला एक एक थेंब देत जावा. म्हणजे आपल्याला प्राप्त झालेल्या अमृताच्या महासागराला कधीच ओहोटी येणार नाही. मात्र काय होतं काय, संत एकनाथ महाराजांनी म्हटलंय, संत एकनाथ महाराजांनी म्हटलंय, जीव जो आहे ना, जीव जो आहे तो द्वैतरूपी आजाराने आजारी पडतो. त्याच्या ठाई अद्वैत कधीच वास्तव्याला येत नाही, किंबहुना तो अद्वैताला वास्तव करायला देतच नाही. आणि तो निरंतरपणे द्वैताच्या आजाराने पछाडलेला असतो. आणि तो द्वैताच्या आजाराने पछाडलेला आहे, जो द्वैताच्या आजाराने पछाडलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये निरंतरपणे ओढाताण आहे, निरंतरपणे ओढाताण. म्हणजे आपल्याला ताप आला आपल्या शरीराला तर काय होतं, आपल्या तोंडाची चवच निघून जाते. आपल्या तोंडाची चवच निघून, काही खाल्लं तरी कडू लागतं. तसं द्वैताच्या तापाने जो पीडित होतो त्याच्या तोंडाची चव जाते आणि जे काही खाल्लं ते कडू लागतं त्याला. मग तो कटू वचन बोलू लागतो. असा जीव जो आहे, असा जीव जो आहे तो विवेकाला दूर ढकलतो आणि वासनांच्या अरण्यामध्ये भरकटत राहतो. विवेकाला दूर केल्यामुळे काय होतं की चांगलं काय आणि वाईट काय यातला भेद आपल्याला कळतच नाही. कारण विवेक शक्ती ती आहे ज्याने आपण चांगल्या आणि वाईटातील भेद करू शकतो. होय, आपल्या कल्याणाचं काय आणि अकल्याणाचं काय यातील भेद आपण करू शकतो. मात्र विवेकाला दूर लोटल्याने बाबा याने माझं कल्याण होणार आहे की याने माझं अकल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि मी अकल्याणालाच आपलंच करतो आणि अज्ञानाच्या जंगलामध्ये मी स्वतःलाच भरकटवून टाकतो आणि मी स्वतःला सापडत नाही. बाबा मला स्वतःलाच शोधता येत नाही, कारण अज्ञानारूपी त्या जंगलामध्ये एवढी दाट झाडी आहे की जिथे जिथे जातो तिथे तिथे मला काटे बोचतायत.
कुठे स्नेहाचे काटे आहेत, कुठे लोभाचे काटे आहेत, कुठे मोहाचे काटे आहेत. आणि त्या काट्या कुट्यातून जात असताना मी स्वतःचं स्वत्व घालवून बसतो आणि मला माझ्या या मनुष्य जीवनामध्ये स्वतःला शोधता येत नाही, स्वस्वरूपाची ओळख होत नाही. म्हणजेच हा मनुष्य जन्म वाया जातो रे बाबा, मनुष्य जन्म वाया जातो. मात्र अशामध्ये सुद्धा एक आशेचं किरण आहे असं श्री संत एकनाथ महाराजांनी म्हटलंय. आणि तो आशेचा किरण म्हणजे सद्गुरु चरण. सद्गुरु चरण, कारण सद्गुरु हा असा एक वैद्य आहे, सद्गुरु हा असा एक वैद्य आहे की तो ज्ञानामृत पाजून त्या जीवाला कोणता जरी भवरोग झाला असेल तर त्या भवरोगावर औषध करतो आणि भवरोग पार करतो, भवरोग पार करतो. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सद्गुरूंचं जे वर्णन केलं आहे त्यामध्ये गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं. गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे गुरूंच्या पलीकडे काही नाही. त्या परब्रह्माला भेटवणारे, त्या परब्रह्माला भेटवणारे म्हणजे ते स्वतः भेटले आहेत म्हणून भेटवणार, त्यांनी स्वतः त्यांना ओळखलं आहे, जाणलं आहे म्हणून ते भेटवणार. ज्याने ओळखलंच नाही, मी दोन अनोळखी माणसांची ओळख कशी काय करून देणार, मी दोन अनोळखी माणसांची ओळख कशी करून देणार. जर मी त्यांना ओळखलं असेल तरच मी ओळख करून देऊ शकतो. तसंच आहे, सद्गुरूंनी त्या परब्रह्माला ओळखलेलं असल्याने जीवाची त्या परब्रह्माशी ओळख करून देतात, त्या परब्रह्माची जीवाशी ओळख करून देतात आणि त्यांचं ऐक्य करण्यासाठी मार्गदर्शन करतात. आणि म्हणून सद्गुरू अत्यंत आवश्यक. स्वामी भक्त हो, स्वामींचं अस्तित्व आहे किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर अनुभवाने सुद्धा देता येत नाही. लक्षात घ्या, अनुभव हा अंतःकरणाचा विषय आहे आणि हे परब्रह्म जे आहे श्री स्वामी समर्थ, हे जसं ज्ञानेंद्रियांच्या परे आहे तसंच ते अंतःकरणाच्याही परे आहे, कारण ते प्रकृतीच्या परे आहे. हे विश्व जे आकाराला आहे, आलेलं आहे, त्याची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्यापासून होतं ते ब्रह्म आणि तेच श्री स्वामी समर्थ आहे. त्यामुळे त्या परब्रह्माला जाणणं आणि त्याच्या अस्तित्वाचं प्रमाण देणं हे केवळ अशक्य आहे बाबा. म्हणून काय करावं, मग आपण सोडून द्यायचं कर बाबा, काय त्यांचं प्रमाण नाही, काय करायचं आता. म्हणून आपण काय करावं, त्यांचे चरण धरावे आणि त्यांना प्रार्थना करावी, स्वामी मला आपल्या चरणाशी समर्पित करून घ्या, मला आपल्या चरणाशी समर्पित करून घ्या. आणि त्याने जर तुला स्वीकारलं, त्याने जर तुला स्वीकारलं, मग तुझ्यासाठी काही स्वीकारण्याचं शेष राहत नाही आणि तुला दुसरं कोणी स्वीकारण्याची आवश्यकता राहत नाही. जिथे आहेस तिथेच तुला कळेल की स्वामींचं अस्तित्व आहे किंवा नाही.